नमस्कार. आपल्या नेक्स्ट एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही जाणार आहोत तलावपालीला आणि बोलणार आहोत लोकांशी तिकडच्या नवीन झालेल्या खासदारांबद्दल आणि पूर्व खासदारांबद्दल. जसं तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की तिथे आधीचे खासदार होते. नमस्कार काका. नरेश म्हस्के आणि राजन विचारे निवडणुकीला उभे होते या फेऱ्यात. राजन विचारे बऱ्याच टर्म पासून आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या दिग्गजांना तरी हरवलेलं आहे आतापर्यंत. ही सीट सगळ्यांना इम्पॉसिबल वाटत होती की नरेश म्हस्के जिंकतील याच्यावरती, पण तरी ते जिंकलेत आणि जवळजवळ 2.5 लाखाच्या फरकाने जिंकले. तर कसं तुम्हाला काय रिॲक्शन? ते काय असतं दोन्ही जगे एकच झाडचे दोन फांदी आहे. करेक्ट. वेगळे झाले बाकी लोकांना आता मोदी पाहिजे मोदी माणूस नसतो. आणि काय एक्सपेक्टेशन विचारे साहेबांनी पण खूप काम केलेलं आहे ते. चांगले होते करेक्ट. चांगले आहे आणि चांगले आहे. लोकांना ते वोट पेरे आवड बाकी कसं म्हणजे आता नवीन चेहरा लोकांना बघायला नवीन पाहिजे. म्हणजे कामं पाहिजे तर ठीक आहे. आणि सेंट्रल बद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे आता? चांगला लागला सगळेजण तर खूप मायूस झाले तर मग तुम्हाला- 2,45 जाणार आहे. ओके. म्हणजे तुम्हाला 2014, 2019, 2024 तिघांच्या टोटल त्या काँग्रेसला 240 होत नाही. 99 तिघांचा तुम्ही टोटल केला तरी काँग्रेसला 240 आहेत. आता टोटल केला तरी होते नाही होत. 28 दल एकत्र होऊन पण यांचे 240 पण नाही होत. फक्त बीजेपीचे तुम्ही 240 धरा आणि इंडी गठबंधनचे पण टोटल 240 नाही होत. मग आपण काय बोलणार? आणि तरी ते लोक एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आनंद मनवतायत आणि ते तर कोणी ते थोडी रडणार का जाऊन की आम्ही हारलो आम्ही पडलो कोण नाही रडणार. म्हणजे असं आहे हो, की पण राहिला का? नाम ऊपर असं आहे. दिले त्यांना मुसलमानांनी वोट दिले हिंदू ढोकले ते मला फिरायला जायचं आहे मला इकडे जायचं आहे एवढी गरीब मी कशाला वोट देऊ हिंदू म्हणून 800 वर्ष अंग्रेज मुघलने राज केला अंग्रेजने राज काय केला आपण झोपतात म्हणून वी आर नॉट ऍक्टिव्ह. आपण नुसतं बोलत बसणार इकडे काय आपल्याला हिंदू करायला पाहिजे बोलणार पण मत द्यायला जाणार नाही. दुःख आहे ना काका हे. दुःख कसे नाही देत तो पण असा बोलतो दुःख आहे पण जात नाही मत द्यायला. 90% ऑल ओव्हर इंडियामध्ये मुस्लिम वोटर्स आहे अबाउट 90%. आणि हिंदूची एवढे 40 to 50% आहे फक्त वोटिंग. म्हणजे 100 म्हणजे तुम्ही सांगा जिंकले कोण एनडीए जिंकले का काँग्रेस जिंकले? एनडीए जिंकलं. बीजेपी जिंकली ना. 40% मत हिंदूचे पडून त्यांना 240 सीट येतात. म्हणजे हिंदूंमध्ये ताकद आहे. 93% वोटिंग अबाउट 90 मुस्लिमचे वोट पडतात तरी बीजेपी जिंकली ना. मग आपण जिंकलो जाय ना तिथं काय वोट नाही गेले म्हणा. म्हणजे काय रडायची गरज रडायची काही गरज नाही. नाही सगळ्यांना. 247 आम्ही नसणार तुम्ही बघा इंडिया काय होणार. काका इथेच राहता का तुम्ही? हो. ओके. आणि मला विचारायचं होतं की नरेश म्हस्के आणि राजन विचारे हे दोघं जण उभे होते निवडणुकीला. एकाच तरुणीचे दोन चेहरे आहेत आणि काय वाटतं तुम्हाला बऱ्याच मोठ्या अंतराने नरेश म्हस्के काय वाटतं? चांगलं झालं. काय वाटतं? कार्यकर्ता खूप टाकला आहे चढाई टाकायचा आणि जनतेचं करणार आहे. आणि त्यांच्या याच्यामध्ये तुम्हाला असं काय त्यांचे काय त्यामुळे म्हणजे त्यांना एरियाच माहिती माहिती आहे त्यांना. आणि म्हणजे भरपूर त्यांच्यावर टीका टिप्पणी झाली की ते त्या लेवलसाठी पण पदासाठी खासदारकीसाठी दिवस उमेदवार नाही. महापौर साहेब अंतर जरा बहुत कठीण आहे. बरोबर. पण चांगलं आणि 2.25 लाखाच्या तब्बल मतांनी त्यांनी घेतले. मग असं म्हणजे त्यांनी कार्यवाही केलं असतं पडणार त्याला ते कॉम्प्लिमेंटरी चांगली राहिले त्यामुळे बरोबर आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम कसं
ते बारीक काम मला आवडतं. नॉन स्टॉप काम करतो. नमस्कार दादा, ठाण्यात आहेत का? हो, पण इथे पाणी नाही. आपल्या कॉन्फरन्स मधून राजस्थान साहेब आणि शेजारी मस्जिद आहेत दोघं जण उभे होते. मस्तच चेहरा होता. महापौर आणि मुस्लिम कोण झालं असतील आता त्यांची खासदार त्यांनी पहिल्यांदाच आणि काँग्रेस नसाच्या मोठ्या फरकाने जिंकलं. तर काय म्हणताय काय म्हणजे कोणाबद्दल कोकण्या आणि कोणाबद्दल बोलण्याचं नित्य बोलणं बाजूने बोलणं. नाही नाही, तुम्हाला तुमचं तुम्ही प्रांजळ मत आहे तर हे युट्यूबवर जाणार आणि ते आम्हाला जे पण बसते आणि त्यांचं कार्य पण खूप मोठं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं ते पण काम करतात. काय आणि आणखीन एक सांगतो मॅडम कोणापैकी काळा पगार आहे पूर्ण त्यासाठी कोणापैकी काय उपयोगी मला आणि काय म्हणतात की म्हणजे नवीन चेहरा हवा होता लोकांना काय कारण बरेच जण म्हणून ही सीट नाहीच लागू शकत पण तरी ती लागली आणि मोठा फटका काय कोणाचं काय झालं त्याच्यामध्ये हे राजकारण आहे राजकारण लोकांनी कसे पत्र दिले त्याच्यात पण मग तर नक्कीच जास्त वाटते तर परतच पावणे 2 लाखाचं आहे. त्यांच्या बाजूने नाही माझं फक्त एवढंच म्हणलं होतं की म्हणजे तुम्हाला काय गरजेचं म्हटलं की म्हणजे लोकांनी प्राधान्याने त्याच्यासोबत काम बघितलेलं आहे. जसं आता तुम्ही म्हणाला तलावपाली ही मी लहानपणी येताना बघ आले त्या बघितली आणि आता तलावपाली आहे त्यात खूप फरक आहे. त्याच्यामध्ये कामाचा पण त्या त्या निघाय काय म्हणून तुम्हाला धरून पडली मला पण इथे सपोर्ट टेन्शन मिळू शकतो. दुसरी गोष्ट हा काळा फरक जो झाला तो माहिती इथे 2 चेहरे तर गुरूंची विजय आहे याच्यामध्ये बरोबर ना. म्हणजे गुरु चांगले आहेत म्हणून शिष्य दोन्ही पण चांगले. अगदी मतदार असून पण तुम्हाला कोणाला चांगलं बोलू हे नाही कळत आहे म्हणजे दोघं पण चांगले. नक्कीच दोघं पण चांगले.